नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 9 एप्रिल 2024. आजच्या दिवसाची सुरुवात खूपच लवकर होते. 8:30 वाजलेले आहेत आणि व्लॉग लवकर चालू होतं कारण की खूप लवकर जाग आली होती. आणि आजचा प्लॅन काय आहे? आज संध्याकाळी एक प्लॅन आहे, तो तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून माहीतच पडला असेल, तर तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. आणि आज गुरुवार आहे म्हटलं तर साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे आणि पालघरला स्वामींच्या मठामध्ये पण जायचं आहे. तर पाहूया आज कसं काय जमते कुठे जायला. तर नक्कीच आता थोड्या वेळात ब्लॅक कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी प्या तुम्ही पण, मी पण पितो. 9 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि बोईसरला चाललेलो, पण आज वातावरण असं आहे की पाऊस पडू शकतो. ढग तर आहेत, ऊन थोडा पण नाही लागत मिळत. तुम्ही व्हिडिओ थ्रू तर आता काय कसं समजणार तुम्हाला. थंडावा आहे पूर्ण आणि ऊन तर मिळत नाही आणि ढग आलेले आहेत. पाऊस नाही पडला पाहिजे आज, उद्या पडला तर चालेल पण आज नाही पडला पाहिजे. आता सकाळ सकाळ विचार केला मठामध्ये जाऊन येतो, कारण की भूक लागलेली तर नाश्ता करायला आलेलो. मग पहिले आता दर्शन घेतो स्वामींचं आणि मग नाश्ता करायला जातो. आता 2 वाजलेले आहेत. घरी कधी चालू होतो, रील्स बघत बसलो होतो. आता मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे. जेवूया, मोबाईल चार्जला लावूया, मग काय झोपूया. तसं तर झोपायचंच होतं, पण बघू पुढे काय होते. आज जेवणामध्ये आहे वालाची भाजी आणि भात. 3 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी मामाची गाडी घेऊन आलो, मस्त साफ केली मी आणि पियुषने. आता तुम्ही वेट करा, रात्री कुठे जाणार आहेत. 3:30 वाजलेले आहेत आणि आता निघालोय बोईसरला. असंच फिरत फिरत घरी बसून कंटाळा आला की गाडी काढायची ना जायचं. फक्त गाडी पाहिजे बस. आज गाडी आहे तर फिरायचं. बघा MIDC मध्ये फिरत होतो आणि समोर बघा चिमणी मधून धूर बघा कसा निघतो. आकार होता झालाय तो. हे बघा इथे. आज थोडा लेट आलो आणि शेवटचीच मॅच चालू आहे. वैभव बंधू बॉलिंग मार्कवर. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय महालक्ष्मीच्या यात्रेला आणि त्याच्यासाठीच गाडी घेऊन आलेलो. आता कोण कोण आहेत आणि कोणासोबत चाललोय ते तुम्हाला पुढे दाखवतोच. फटाफट निघूया आणि मग तुम्हाला भेटतो मी थोड्याच वेळात. 100 डे 100 व्हिडिओ पतूने चॅलेंज दिलेला. पतू कम्प्लीट झालेला आहे इंस्टाग्रामवर. त्याचाच पतूने गिफ्ट आणून दिलं आहे. आता ह्याची पण एक रील बनवायला लागेल भाई, लगेच टाकायला लागेल. कुठे मी घरून निघालो होतो 8 वाजता आणि आता वाजलेले आहेत 9:30 आणि अजून आम्ही बोईसरमध्येच आहोत. आता कुठे तुला ओशन ड्रिंकचा पाणीची बॉटल पाहिजे होती म्हणून तू एवढा फिरत होता हार्दिक. भेटली का ती बॉटल? भेटली ना, नक्कीच. ओशन ड्रिंकच पाहिजे होती ना तुला म्हणून भेटली. जाऊ दे, कारण की मी प्रोफेशनल आहे, मला पाणी पण ओशन काय कळशी. मित्रांनो, ही बघा समोर महालक्ष्मीची यात्रा. आता 10 मिनिटात आपण जाऊया इथे, कारण की आम्ही युटर्न मारतात पुढून आणि गाडी त्या बाजूला लावायचा आमचा प्लॅन आहे. आणि मंदिर पण खूप सुंदर लाइटिंग केलेले आहेत मंदिरावर बघा. तिथेही जाण्याचा प्रयत्न करू आपल्याला. हां, 11:15 वाजता पोचलोय. गाडी जस्ट पार्किंगला लावलेली आहे आणि पार्किंग फुल आहे, फुल एकदमच तिन्ही बाजूने. तर चला आता फटाफट यात्रेमध्ये जाऊया. आता तर काहीच गर्दी नाही मिळत मंदिरामध्ये, तुम्ही पाहिलं असेल. यात्रेला खूप गर्दी आहे. आणि आता आम्ही आलोय दर्शन घ्यायला. दर्शन घेतल्यानंतर जाऊया यात्रा फिरायला, म्हणजे पाळणा वगैरे एक्सप्लोअर करूया थोडा. आता यात्रेला आलोय आणि दर्शन नाही घेतलं असं होणार नाही. काय निनाद पाटील? बरोबर आहे. आम्ही महालक्ष्मी माते की आम्ही 3 कार घेऊन आलेलो आहोत. आम्ही खूप सारे मित्र आहोत. आता जे कोणी आपल्याला भेटतील ब्लॉगमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल असतील त्यांना आपण घेऊया. खूप चांगले दर्शन झालेले आहेत, पण मध्ये काही कॅमेरा अलाउड नाही मिळत फोटो वगैरे काढायचा. तर आता जस्ट बाहेर निघालो दर्शन घेऊन. दर्शन तर झाले, मध्ये फोटो वगैरे अलाउड नव्हता. मोबाईल काढला होता मी, पण काय सांगणार आता. काय नाही, आता दर्शन तर एकदम मस्त झाले. 5 मिनिटात दर्शन होते. प्रत्येकासाठी अलग नियम असतो. काही काहींना फोन अलाउड असतो, मध्ये जाऊन फोटो काढू शकतात.
पण आपल्यासारखे सामान्य माणसाला नाही मिळत. काय नाही, एक दिवस आपला येईल, आपण तिकडे जाऊन स्वतः ते आपले फोटो काढतील. नाही सारखंच आहे ते हा, असं. ते तर आहे. आता यात्रेत जायचं आहे. आणि मजा करूया, कारण की खूप गर्दी आहे. तुम्ही या अगोदर बघितले असतील 1-2 क्लिप. एंट्री करता करता गर्दी खूप आहे, पार्किंगमध्ये गर्दी आहे. ऑब्व्हियसली पालघरमधली सर्वात मोठी यात्रा, गर्दी तर असणारच. चल भाई या इधर अजय के इधर 50 रुपया टिकट. आता 1:45 वाजलेले आहेत आणि यात्रा ऑलमोस्ट फिरून झालेली आहे आमची. आणि बोटीमध्ये बसलो आणि महालक्ष्मीची यात्रा पण एक्सप्लोअर केली. आता आम्ही निघालो आहे बघा, घरी जाण्यासाठी नाही, काहीतरी खाऊ आणि मग थोड्याच वेळात घरी निघूया. तसं तर खूप गर्दी होती आणि काय बोलायचा चान्स नाही भेटला. जेवढे काही तुम्ही व्हिडिओज बघितले असतील यात्रेचे, तर होप करतो तुम्हाला आवडले असतील. तर यात्रेवरून तर आलो, आता खूप टाईम झाला येता. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. उद्या नवीन व्लॉग चालू करूया, म्हणजे आज सकाळीच. तर होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.